न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन नाशिक यांच्या वतीने सालाबादाप्रमाणे यंदाही कॅलेंडर प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या कॅलेंडरचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मागील वर्षाचा खर्च सादर करणे तसेच नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येऊन नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले। यानंतर प्रमुख कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। प्रारंभी नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं। यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन तसेच दीप प्रज्वलन करण्यात आलं। या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर SRG स्टील प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक यशराज सुरेंद्र पित्ती, विजय स्टील नाशिक यांचे संचालक ऋषभ बन्सल, तिलारा कंपनी गुजरात यांचे व्यवस्थापक प्रदीप राव, इन्शुरन्स कंपनीचे लगड साहेब, नवनिर्वाचित अध्यक्ष किरण मोडक, सचिव दीपक लोंढे, खजिनदार संदीप कुईते, कार्याध्यक्ष अनिल महाले, संस्थापक संचालक संदीप काळे, उपाध्यक्ष केतन पटवा, सचिन काळे, अशोक वराडे, कार्याध्यक्ष अनिल महाले, प्रसिद्धी सचिव ताहिर सय्यद, विलास मंडलिक आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे वार्षिक दिनदर्शिकेसाठी ज्या सभासदांनी सहकार्य केलं त्या सभासदांचा देखील संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला। और मुझे ऐसा लगता है आने वाले टाइम में नासिक के लिए आने वाला है तो उसके लिए बजट भी बहुत अच्छा खासा है गवर्नमेंट का, तो काम भी बहुत आने वाला है। लगभग गवर्नमेंट का 30,000 करोड़ का बजट है कुंभ का, तो काम सबके लिए बहुत है। ढंग से करना, बस संभाल लेना काम, और हम आपके साथ खड़े हैं हर सिचुएशन में। किसी भी टाइप का काम हो हम आपके लिए हमेशा रहेंगे। तभी उस दिन मैं जब आया था आप लोगों के सामने, मुझे पता नहीं था मैं वापस जाऊंगा घर पे तो मेरी माता जी मुझे जिंदा नहीं मिलेगी। क्रॉनिक रीनल फेलियर के एकदम लास्ट स्टेज में थी और डॉक्टर्स लोग ने हाथ ऊपर कर दिया था, ले जाओ उसको। और तभी मुझे याद है आप लोग सब खड़े रहकर 2 मिनट उनके लिए प्रार्थना किया था आपने। आज मुझे कहते हुए बहुत खुशी हो रही है कि शी इज फिट एंड फाइन। एग्जैक्टली, आई जस्ट कमिंग टू दैट, शी इज नॉट जस्ट फिट एंड फाइन। लास्ट टाइम आपको मैंने बोला था मेरी माता जी जो है वो 16 साल की उम्र में प्रेसिडेंट अवार्ड जीती हुई है संगीत में, और आज की तारीख में सिचुएशन ऐसा है कि उनकी क्लासेस वापस स्टार्ट हो चुकी है पिछले 4 महीनों से। नथिंग शॉर्ट ऑफ अ मिरेकल। तो मैं आपको एक चीज का एहसास इसके लिए दिलाना चाहता हूँ कि आप लोग तकरीबन 1000 मेंबर्स हो, और 1000 मेंबर्स में एवरेज इंडियन फैमिली साइज 5.580 है, तो मतलब 5,500 लोग आप लोग हो। तो आपकी जो यूनिटी है, और आपके, मैं तो मानता हूँ 100% मानता हूँ कि आप लोगों की प्रार्थना की वजह से आज की तारीख में 1 साल के बाद में उसने अपना 80वां सालगिरह 29 अक्टूबर को सेलिब्रेट किया इन स्टाइल केक कटिंग के साथ में। ये आपका स्ट्रेंथ है, ये आप लोगों की प्रार्थना का स्ट्रेंथ है, आप लोगों की यूनिटी का स्ट्रेंथ है। तो मैं ये आपको दिल से कहना चाहूंगा कि आप इस यूनिटी को कभी भी बरकरार होने मत देना। नेवर अलाउ इट टू गो वेस्ट। यूनिटी स्ट्रेंथ हमने बचपन में सीखा है, एक स्टिक है टक टूट जाता है, 10 स्टिक एक साथ में बंडल बनाओ नहीं टूटता। ये एसोसिएशन के बारे में सुनकर मुझे बहुत बहुत अच्छा लगा। मैं नीचे जो करंट ऑफिस बेरर है, इनकमिंग टीम है, उनके साथ एक कुछ डिस्कशन जो मैं कर रहा था, तो मैंने ये कहा कि
एसआरजे ने अभी एक नया प्रोडक्ट लॉन्च किया है जो ईआरडब्ल्यू पाइप सेगमेंट के अंदर है। वो सेगमेंट के अंदर थोड़ा सा मार्केट स्टडी मैं कर रहा था और मैं फर्स्ट थिंग जो मेरे दिमाग में आया कि फैब्रिकेटर जो एक इंडस्ट्री है, ये एक बहुत बड़ा कंजम्पशन सेंटर है जो प्रोडक्ट हम बनाते हैं। तो इसके एसोसिएशन में ढूंढ रहा था कि मैं कैसे बहुत कम समय में बहुत ज्यादा लोगों तक रीच आउट कर सकूं हमारे प्रोडक्ट को लेकर, हमारी आइडियाज को लेकर, हमारे विजन को लेकर। तो सबसे पहला नाम एनडीएफ आया जो आया। और यानंतर नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन यांच्या वतीने लकी ड्रॉचं देखील आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये सेफ्टी बेल्ट, हेल्मेट, ग्राइंडर, ड्रिल मशीन, वेल्डिंग मशीन, कटर तसेच प्रत्येक सभासदास देखील भेटवस्तू देण्यात आली। त्याचबरोबर सभासदांना 1 लाख रुपयांचा अपघात विमा देखील देण्यात आला। कार्यक्रमाविषयी नवनिर्वाचित अध्यक्ष किरण मोडक, संस्थापक संचालक संदीप काळे, दीपक लोंढे, संदीप कुलटे यांनी कार्यक्रमाविषयी अधिकची माहिती दिली। नमस्कार, मी किरण शरद मोडक, नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन अध्यक्ष। आज गुरुदक्षिणा हॉल मध्ये आज कॅलेंडर 16 नुकताच पार पडला। त्यामध्ये आम्ही इंडियन असोसिएशन तर्फे सर्व सभासद लोकांना जीप योजना, LIC पॉलिसी प्रत्येक सभासदाला दिली। गेल्या 2 वर्षापासून असोसिएशन नाशिक जिल्हा स्तरावर चांगले कार्य करत असून नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन आयोजित कॅलेंडर उद्घाटन सोहळा तसेच असोसिएशन तर्फे इन्शुरन्स आणि बक्षीस, लकी ड्रॉ बक्षीस वितरण हा कार्यक्रम नाशिक कॉलेज रोड गुरुदक्षिणा हॉल इथे संपन्न होत असून बऱ्याचशा चांगल्या फॅब्रिकेटर बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि एसआरजे कंपनीचे संस्थापक संचालक पिट्टी साहेब, नाशिकचे उद्योजक ट्रेडर्स, विजय स्टीलचे संचालक श्री ऋषभ बन्सल साहेब आणि टिलारा कंपनीचे व्यवस्थापन मार्केटिंग व्यवस्थापक श्री प्रदीपराव साहेब आणि इन्शुरन्स मार्गदर्शन हेतू असोसिएशननी ज्यांना प्रमुख अतिथी म्हणून बोलवले असे विद्याधरजी लगड यांच्या उपस्थितीमध्ये सर्व फॅब्रिकेटर बांधवांना जे नोंदणीधारक सभासद आहे त्यांना 1 लाखापर्यंतचा अपघाती विमा इन्शुरन्स हा प्रदान करण्यात येत आहे। तो असोसिएशन तर्फे आहे। तसेच इथे आज लकी ड्रॉ तर्फे असोसिएशन मार्फत बक्षीस वितरण करण्यात आले। याच्यामध्ये ग्रामीण भागातून दिंडोरी, पिंपळगाव, सायखेडा, इगतपुरी, घोटी, नाशिक जिल्हा स्तरावरील सर्व ग्रामीण क्षेत्रातून सर्व फॅब्रिकेटर बांधव हे सहभागी झाले आणि असोसिएशनचा प्रगती काळ पाहत असताना अतिशय आनंद होतो आणि नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन तर्फे सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानतो। अशीच असोसिएशनची प्रगती हो आणि भविष्यात असोसिएशनचे असेच नावलौकिक प्राप्त हो आणि सर्वांना याच्यातून फायदा हो असे मी संदीप सुरेश काळे, संस्थापक संचालक नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशन आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आज 2025 रोजी 18/2/2025 रोजी जो कॅलेंडर प्रकाशन सोहळा घेण्यात आलेला आहे त्यामध्ये अनेक बक्षीस आम्ही वितरित करण्याचा केलेले आहेत। त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांनी ते सहभाग घेऊन साधारण 200 ते 250 लोकांनी आमचे जे सभासद झालेले असून त्या सर्वांचे मी खूप धन्यवाद देतो की अशा पद्धतीनेच पुढचे आम्ही जे नवीन आता जी बॉडी तयार झालेली आहे तर ती चांगल्या पद्धतीने काम करेल आणि भविष्यामध्ये आपले जे काही फॅब्रिकेटर बांधव आहे या बांधवांना खऱ्या अर्थाने काय देण्याचा प्रयत्न करू। आता या वर्षी आम्ही काय केलं की जे काही 1 लाख रुपयाचा विमा म्हणजे आता अपघात अनेक साईटवर अपघात होतात
त्या बांधवांकरता तो विमा आम्ही 1 लाख रुपयाचा देण्यात आलेला असून इथे एक बक्षीस योजना ठेवली. त्या बक्षीस योजनेमध्ये फॅब्रिकेटर बांधवांसाठी जे काही सेफ्टीचे जे काही इक्विपमेंट्स आहेत, तसे काही मशिनरी आहेत, अशा पद्धतीचं आम्ही आता खऱ्या अर्थाने जे फॅब्रिकेटर बांधवांना त्याचा लाभ देण्याचा आम्ही खऱ्या अर्थाने कार्य चालू केलेलं आहे. भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचे चांगले कार्य आम्ही करू. तर या सर्व एनडीएफ असोसिएशन मधले सर्व जे काही पदाधिकारी होते, त्याच्यानंतर जे काही बाकीचे आमचे आलेले सभासद होते, या सर्वांचे मी खूप मनपूर्वक धन्यवाद. अशाच पद्धतीने सहकार्य लाभावं हीच अपेक्षा. नाशिक जिल्हा फॅब्रिकेशन असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि 2025 सालचे कॅलेंडर लोकार्पण सोहळा या कार्यक्रमासाठी सर्व मोठमोठे उद्योजक या कार्यक्रमाला उपस्थित राहील. त्याचबरोबर जिल्ह्याभरातून आलेले, ग्रामीण भागातून आलेले, शहरी भागातून आलेले फॅब्रिकेटर बांधव यांच्या उपस्थितीमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्याचबरोबर फॅब्रिकेटर बांधवांना काहीतरी दिलं पाहिजे या हेतूने बक्षीस वितरणाचा कार्यक्रम देखील आनंदी आणि अतिशय पारदर्शी पार पडला. निश्चितच सर्व फॅब्रिकेटर बांधवांना असोसिएशन भविष्यात यापेक्षाही अजून काय काय चांगलं देता येईल आणि सर्व असोसिएशन करता फॅब्रिकेटर बांधवांनी सभासद व्हावं एवढंच मी ग्रामीण भागातील, शहरी भागातील फॅब्रिकेटर बांधवांना विनंती करतो. त्यांनी एक छताखाली येऊन एक संघ राहून आपल्या न्याय हक्कासाठी नेहमीच असोसिएशनला सहकार्य करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व सभासदांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे सचिन काळे यांनी आभार मानलेत. तसेच कार्यक्रमानंतर सभासदांसाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.